यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 15व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। ही पुरुषर्षभ समदुःख सुखम यम धीरम पुरुषम एते न व्यथयन्ति सह अमृतत्वाय कल्पते। त्याचा अर्थ असा होतो, हे पुरुषर्षभ, हे नरश्रेष्ठा पुरुष श्रेष्ठा अर्जुना, समदुःख सुखम यम धीरम पुरुषम, दुःख आणि सुख समान मानणाऱ्या ज्या ज्ञानी पुरुषाला येते न व्यथयन्ति, म्हणजे हे म्हणजे इंद्रिय विषयांचे संयोग हे व्यथित करू शकत नाहीत, व्यथित करत नाहीत। सहा अमृतत्वाय कल्पते, तो मोक्षाला समर्थ होतो, मोक्षप्राप्तीस योग्य होतो। जो द्वंद्व सहिष्णू आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी तितिक्षा आहे, अशा त्या पुरुषाला काय फळ प्राप्त होतं त्याचं वर्णन या श्लोकामध्ये भगवंत करत आहेत। सुख आणि दुःख समान मानणाऱ्या ज्या ज्ञानी पुरुषाला हे इंद्रिय विषयांचे संयोग व्यथित करत नाहीत, पीडा उत्पन्न करू शकत नाहीत, तो मोक्षाला काय होतो, समर्थ होतो, अमृतत्वाय कल्पते, मोक्षप्राप्तीस तो पुरुष योग्य होतो। अमृतत्वाय अमृत भावास, ब्रह्मभावास, मोक्षाला, मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूरूप संसार बंधाची निवृत्ती, आणि हे जन्म मरण राहित्य जे आहे म्हणजेच अमृतत्व जे आहे ते त्याला काय होतं, प्राप्त होतं। ब्रह्मभावास प्राप्त होतो, त्यालाच मोक्ष असतं असं म्हणतात। यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थ होगा। याला चौथा पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष, मोक्ष पुरुषार्थ यालाच असं म्हणतात। ब्रह्मभाव म्हणजे जीवानं ब्रह्मरूप होऊन जाणं। अमृत हा ब्रह्माचा काय आहे, एक पर्यायी शब्द आहे। अमृत म्हणजेच ब्रह्म, एतद अमृतमयम एतद ब्रह्म अशी श्रुती आहे। छांदोग्यामध्ये अशी एक श्रुती आहे, ब्रह्मालाच अमृत असं म्हटलेलं आहे, आणि या अमृतत्वाला म्हणजे ब्रह्मभावाला तो प्राप्त होतो, म्हणजे मोक्ष हस्तगत करून घेतो। यम हि न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ, या अर्जुनाला देखील इथं पुरुष श्रेष्ठा नरश्रेष्ठा असंच म्हटलेलं आहे। कारण ज्या पुरुषास, ज्या विवेकी पुरुषास मोक्ष प्राप्त होतो त्याचं वर्णन इथं केलंय की ज्याला सुख दुःख समान आहेत, अशा त्या धीर पुरुषाला हे विषय व्यथित करीत नाहीत।
धीर शब्दाचे अनेक वेळेस आपण चिंतन करत आलो. कठोपनिषदात श्रुती आहे, त्या श्रुतीचाही विचार आपण केला होता. साहित्यामध्ये देखील असं एक वचन आहे, विकार हेतौ सती विक्रियन्ते येषान्न चेतांसी त एव धीराः. विकार उत्पन्न करू शकतील असे विषय जवळ असूनही ज्याच्या चित्तात विकार उत्पन्न होत नाही तो धीर पुरुष आहे. कसे विषय? विकार हेतौ, विकाराला हेतू. जे विषय जवळ असल्यानंतर अंतःकरणात विकार उत्पन्न होऊ शकतात असे विषय जवळ असताना सुद्धा ज्याच्या चित्ताच्या निर्विकारतेमध्ये कोणताच बदल होत नाही, विकार उत्पन्न होतच नाही, त्याला काय म्हणतात? धीर पुरुष म्हटलेला आहे. त एव धीराः, तेच कोण आहेत? धीर पुरुष आहेत. कांता कटाक्ष विशिखा न लुनन्ति यस्य चित्तम न निर्दहति कोश कृशानुतापः कर्षन्ति भूरि विषयाश्च न लोभपाशैर लोकत्रयम जयति कृत्स्नमिदम सधीरः. असं देखील एक वचन साहित्यामध्ये आपल्याला आढळतं. कांता कटाक्ष विशिखा न लुनन्ति यस्य, म्हणजे कामविकाराला जो बळी पडू शकत नाही. थोडक्यात शब्दाचं चिंतन करण्याऐवजी गोळाबेरीज अर्थ, चित्तम न निर्दहति कोश कृशानुतापः, म्हणजे ज्याच्या चित्ताला क्रोध स्पर्श करू शकत नाही, कामविकाराला जो बळी पडू शकत नाही. कर्षन्ति भूरि विषयाश्च न लोभपाशैर, कोणत्याही विषयाला पाहून ज्याच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होत नाही त्याला काय म्हटलेलं आहे? धीर असं म्हटलेलं आहे. असा तो धीर पुरुष आहे तो मोक्षप्राप्तीला काय आहे? योग्य आहे असं म्हणतात. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरम सोमृतत्वाय कल्पते. हे विषय जया ते नाकळीती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया. हे विषय जया ते नाकळीती, हे विषय ज्याला अधीन करत नाहीत, ज्याला बद्ध करत नाहीत, ज्याला आकळू शकत नाहीत, स्वाधीन करू शकत नाहीत, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, त्याला सुख आणि दुःख हे दोन्ही प्राप्त होत नाहीत. आणि गर्भवासु संगती नाही तया, आणि तया गर्भवासु संगती नाही, आणि त्याला गर्भवासाचाही संबंध घडत नाही. गर्भवासाची संगती घडत नाही म्हणजे जन्म प्राप्त होत नाही. कुणाला? हे विषय जया ते नाकळीती. नाकळीती म्हणजे ज्याला आकळू शकत नाहीत, बद्ध करू शकत नाहीत, ताब्यात ठेवू शकत नाहीत. ज्ञानी पुरुष विषयांच्या विकाराच्या आहारी जात नाहीत. याचं कारण त्या विषयांच्या ठिकाणी त्यांची सुखबुद्धी नसते. ज्याची त्या विषयाच्या ठिकाणी सुखबुद्धी असते, या विषयांपासून मला सुख होईल अशी त्याची जर मनामध्ये मान्यता असेल तर मात्र ते विषय त्याला आकळू शकतात. पण विषय हे अनित्य आहेत, असार आहेत, दुःखरूप आहेत असं ज्याला अपरोक्षत्वानं काय झालेलं आहे? पटलेलं आहे, खरोखर पटलेलं आहे. केवळ म्हणतो आहे असं नाही, तर त्याची मान्यता तशी आहे, दृढ काय आहे? समजूत आहे की विषय काय आहेत? अनित्य आहेत, असार आहेत आणि दुःखरूप आहेत परिणामी. हे ज्याला मनोमन पटलेलं आहे, म्हणून त्याला ते विषय प्राप्त जरी झाले तरी त्या संबंधी त्याची वृत्ती कशी असते? आहिकीचे की स्वर्गीचे भोग पाईक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. ऐहिकीचे भोग असो, ऐहिकीचे की स्वर्गीचे भोग पाईक झाले या इच्छेचे, संपूर्ण भोग त्याच्या इच्छेचे पाईक झालेले. त्यानं इच्छा करावी
आणि त्या विषयांनी समोर उपस्थित व्हावं. कोणत्या विषयांनी? इहलौकिक ही कोणत्याही विषयाने आणि स्वर्गीचे म्हणजे पारलौकिक विषयांनी सुद्धा. पण असं असू नाही उपरी भोगावे हे न रुची मनामाय, पण ह्या विषयांचा भोग घ्यावा हे त्याला मनामध्ये देखील त्याच्या येत नाही. कारण त्यानं त्या भोगाचं म्हणजे विषयांचं अंतरंग काय केलेलं असतं? जाणलेलं असतं. आता आपण अंतर न जाणलेल्या लोकांचं सांगितलंय की नाही ज्ञानपरायण? ते अंतर नेणं ती म्हणून आगत्य सेवने घडे सांगे पुय पंकीचे किडे काय चिळशी घेतली. ज्ञानपरायण बिभत्स असं वर्णन, बिभत्स रसाचं वर्णन आहे. जखम झाल्यानंतर, शरीराला जखम झाल्यानंतर जो पू होतो तो पूय पंख, त्याचा चिखल, त्याच्यात असलेले जे किडे आहेत त्यांना त्याची किळस वाटते काय? त्या पुवाची दुर्गंध त्याचा येतो का त्यांना? नको असं वाटतंय का त्यांना? नाही, कारण ते किती दुर्गंधी आहे, घाण आहे, याची त्यांना काही नाही जाणीव. त्याप्रमाणे विषयाचं अंतरंग न जाणल्यामुळं लोक त्यामध्ये, जीव त्यामध्ये काय होत असतात? रममाण होत असतात. ते अंतर नेणती बापुडे, बापुडे ते अंतर नेणती. म्हणून अगत्य सेवनेकडे, म्हणून अगत्यानं जरूर करून त्या विषयांचं सेवन जीवाकडून होत. पण ज्यानं त्या विषयाचं अंतरंग जाणलेलं आहे त्याला मात्र हे विषय आकळू शकत नाहीत, हे विषय अधीन करू शकत नाहीत. आणि ज्याला हे विषय अधीन करत नाहीत त्याला सुख आणि दुःख हे दोन्ही देखील प्राप्त होत नाही. हे सुख आणि दुःख कुठे उत्पन्न होतात? काल आपण पाहुणा इंद्रिय विषय सेविती ते हर्ष शोक उपजती. इंद्रिय विषयांचं सेवन करतात त्यामुळं सुख आणि दुःख काय होतात? उत्पन्न होतात. आणि ते सुख दुःख इंद्रिय विषयांच्या संबंधाच्या द्वारे या अंतःकरणाला काय करतात? व्यापून टाकतात. काल आपण विचार केला होता की सामान्य मनुष्य आणि महापुरुष महात्मा वरकरणी या दोघांमध्ये सारखेपणाच आहे, काहीही भेद. तो महात्मा जो आहे ज्ञानी पुरुष आहे त्याची इंद्रिय देखील, त्याची ज्ञानेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे देखील तो पंचविषयांचंच काय करताना दिसतोय? सेवन करताना दिसतोय. आणि सामान्य विषयी मनुष्य, संसारी मनुष्य देखील ज्ञानेंद्रियाच्या द्वारेच पंचविषयांचं काय करतोय? सेवन करतोय. पण सामान्य मनुष्य त्या विषयांचं सेवन सुखबुद्धीनं करतोय आणि तो महापुरुष जीवन धारणेसाठी अत्यावश्यक म्हणून त्या विषयांचं सेवन करताना आपल्याला दिसतो आहे. भिक्षौषधम वैद्यता म्हटलं होतं की नाही? औषध ज्याप्रमाणे सेवन करावं, रोग दूरी करणारच औषध सेवन करणं अत्यावश्यक आहे. त्याप्रमाणे भूक नावाचा रोग दूर करण्याकरिता अन्न नावाचं औषध तो काय करतोय? सेवन करतोय. तो सुखबुद्धीनं नाही सेवन करत. की मनुष्य वेदांताच्या सर्वोच्च सिद्धांत अजातवादापर्यंत काय पोहोचणार नाही ना. अजातवाद तर सांगतो आत्ताही आहे आणि पुढेही असणारच आहे. म्हणून सत्य वस्तूचा कधी अभाव होत नाही आणि जी असत वस्तू असते तिला कधी सत्ता असू शकत नाही. हे जगताला मिथ्या म्हणून मानलं ना शास्त्राने, तर पूर्वी सुद्धा जगत नव्हतंच, आत्ताही नाहीच आणि पुढेही असणार नाहीच. आता सोपं उदाहरण त्या वेदांतामध्ये 4-2 उदाहरणं प्रसिद्ध आहेत. रज्जू आणि सर्प लक्षात आलं ते येणार, असा विषय आला की ते दोरी आणि साप येणार म्हणजे येणार खास, त्यांच्याशिवाय संगतीच लागू शकत नाही. त्या दोरी आणि सापाचे अनंत उपकारच आहे. लक्षात आलं आहे काय? दोरी बंद अंधकारादी दोषामुळे त्या दोरीचं ज्ञान झालं नाही आणि त्या दोरीच्या अज्ञानामुळे सर्पाची काय आली? प्रतिक्रिया आली.
सर्पभ्रम झाला, साप दिसला, घाबरला, मग छाती तडतड झाली, घाम आला, पळायला गेला तर गुडघे फुटले, बरंच काय झालं. उजेड करून पाहिला नंतर बॅटरी वगैरे होतं काय तिथं, दोरी. कुठं गेला साप, लक्षात आलं होता का साप, बर म्हटले आता उजेड करून पाहिला त्यामुळे इथं साप नाही. अगोदर होता का, भ्रम होण्याच्या पूर्वी होता का, अगोदर तो माणूस आलेलाच नव्हता, फक्त दोरीच पडलेली, त्यावेळेस साप होता का, नाही त्यावेळेसही नाही. आता उजेड करून पाहिला, घडघडीत दोरी गेली, अरे इथं दोरी होती, मी उगीच घाबर, आता आहे का साप, नाही. बरं ज्यावेळेस प्रतीती येत होती त्याला साप 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 म्हणून घाबरलं, त्यावेळेस होता का, त्यावेळेसही नव्हता, आधीही नव्हता, त्यावेळेसही नव्हता, आताही नाही. आणि असत वस्तूला कधी भाव नसतो, म्हणजे सत्ता नसते. याच्यावर धनवरांनी अनेक दृष्टांत देऊन हा विषय स्पष्ट केला. तसे प्रसिद्ध अशा काय आहेत या ओव्या आहेत. विवेक शब्दाचं स्पष्टीकरण जेव्हा कधी करायचं असतं त्यावेळेस या ओव्यांचा उपयोग आपल्याला करता येतो, आपण करत असतो. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखेती. अर्जुना आता मी अनेक काही एक सांगेन, जे पर लोक विचारी ओळखिती किंवा विचार पर लोक ओळखिती. आता अर्जुना आणखी काही एक तत्व मी तुला सांगणार आहे की जे कोण जाणतात, विचार पर लोक, म्हणजे विचारालाच श्रेष्ठ मानणारे लोक, सतत विचारामध्ये घडून गेलेले लोक ही गोष्ट जाणतात. जी गोष्ट जाणतात ती मी तुला आता सांगणार आहे. कोण जाणतात, विचार पर, लक्षात आलं, म्हणजे विचारालाच महत्व देणारे, ज्ञानाला महत्व देणारे, विवेकी लोक, सतत विचारशील असलेले लोक, शास्त्रानुकूल विचार करणारे लोक, संतांच्या सानिध्यात राहून विचार करणारे लोक. मनानं नाही बरं, तसं तर सगळेच विचारशील आहे, विचार न करणारे कोणी आहे का जगामध्ये, ते अविचारालाच विचार मानून विचार करत असतात. हे विचारांतरित विचार, अविचाराचं काय करायचं म्हटले, त्याग करायचा. आता आपण आपल्या मनानं विचार करू म्हटलो तरी तो विचार नसणार आहे, तो अविवेकच असणार आहे. मग विचार करायचा, सदा विचार तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. सतत विचार करायचा, क्षण हाची करावा विचार, सतत विचार करायचा. विचारा वाचून न पविले समाधान, पण तो विचार संतांच्या सानिध्यात जाऊन करायचा. ते सांगतील त्या रीतीनं करायचं, त्या विचाराची पद्धती ते सांगतील तशी असली पाहिजे, मग तो खरा काय होईल, विचार होईल. असे विचार परचे लोक आहेत, नेहमी विचारात घडवून गेलेले जे लोक आहेत, चिंतनशील जे लोक आहेत, ते ज्या गोष्टीला जाणतात ते काही एक तत्व मी तुला आता सांगणार आहे. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधी माझी सर्वगत चैतन्य गुप्त असे तत्वज्ञ संत ते स्वीकारिती. या उपाधी माझी, या देहादी, या विश्वाच्या या उपाधी मध्ये सर्व व्यापक सर्वगत चैतन्य, सर्व व्यापक चैतन्य, सर्वगत आहे, व्यापक आहे, पण गूढ असलेलं असं जे चैतन्य आहे ते गुप्त रूपाने म्हणजे झाकलेला चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. तत्वज्ञ संत ते स्वीकारित. तत्व जाणणारे संत त्याचं काय करतात, ग्रहण करतात. त्या चैतन्याला सत्यत्वानं आणि आत्मत्वानं काय करतात, जाणतात. ते चैतन्य सत्य आहे, नित्य आहे हे जाणण्याबरोबरच ते माझं काय आहे, स्वरूपच आहे अशा रीतीनं जाणतात. तत्वज्ञ संत, तत्वाला जाणणारे संत. या उपाधी माझी गुप्त. या विश्वामध्ये
जे गुप्त गूढ असं चैतन्य आहे, पण ते सर्वगत आहे. देहादी विश्व, संपूर्ण देहासह संपूर्ण विश्व, या विश्वामध्ये, विश्वाच्या उपाधीमध्ये सर्व व्यापक पण गूढ असं जे चैतन्य आहे ते तत्व साक्षात्कारी संत त्याचं काय करतात, ग्रहण करतात, त्याचा स्वीकार करतात, म्हणजे त्याला काय करतात, जाणतात. संत पुरुष जे आहेत ना त्यांची दृष्टी त्या उपाधीवर नसते. लक्षात, आपण आपल्याकडे येणाऱ्या किंवा आपल्याला जे जे दृष्टीला पडतात त्या समोर येणाऱ्या पदार्थांकडे पाहत असताना काय पाहतो, ती उपाधी पाहतो. आपली दृष्टी कशी आहे, स्थूल दृष्टी. कॅमेरा नसतो का, एक एक्सरे कॅमेरा, क्षकिरण कॅमेरा म्हणतात की नाही, हॉस्पिटलमध्ये असतो तो. काही आपलं हाड मोडलं किंवा पोटामध्ये शरीरामध्ये काही अंतर्गत काही व्याधी झाली असेल तर त्याचा फोटो काढतो की कुठे जाऊन त्या दवाखान्यात. आणि फोटो स्टुडिओमध्ये जाऊन लोक काय करतात, फोटो काढतात. किंवा आता कॅमेरे मोबाईलला चाललेले असल्यामुळं मोबाईलने देखील काय करतात, फोटो काढतात. त्यालाही फोटो काढणंच म्हणतात आणि यालाही फोटो काढणंच म्हणतात. तोही कॅमेराचा आहे, हाही कॅमेराचा आहे. तोही फोटो काढतो, हाही फोटो काढतो. पण एक कॅमेरा काय करतो, वरच्या शरीराचा काय करतो, फोटो काढतो. आणि तो एक्सरे कॅमेरा काय करतो, आतला काय करतो, फोटो काढतो. तसं सामान्य माणसं आणि त्याचे तत्वज्ञ संत म्हणून तत्व जाणणारे तत्व साक्षात्कारी संत हे जे आहेत यांच्यात असा भेद. आपण पाहत असताना काय करतो, उपाधीच ग्रहण करतो. उपाधीवर आपली काय असते, दृष्टी असते. आणि संत मात्र काय करतात, आतमध्ये त्या उपाधीच्या अंतर्गत असलेलं जे चैतन्य आहे सर्वगत असलेलं, म्हणजे मुंगीमध्ये जे आहे तेच राजामध्ये. मुंगी आणि रावा मासारिकाची जीव. मुंगी असो की राजा असो, आम्ही दोघांकडे पण त्या दृष्टीनं पाहतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणणार. जे जे भूत मान सर्वाभूती पाहे एक वासुदेव उसोनिया ठाव अहंतेचा. नामदेव म्हणतात की नाही, तो जे संत साधू ओळखावा निकाही रते ऐका माया, तोच खरा साधू, तोच खरा संत आहे. बाकीचे हे मायेमध्ये अडकलेले आहे. कोण खरा साधू आणि कोण खरा संत, सर्व भूत मात्रामध्ये एक वासुदेव तत्व पाहत. वासुदेव सर्वम, सर्व वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ. हे समस्त ही श्री वासुदेव, हे सगळं जे दृष्टीला पडतंय किंवा जे जे अनुभवाला येतंय हे वासुदेव स्वरूपच आहे. कारण त्या आत्म्याची दृष्टी त्या एक्सरे कॅमेऱ्यासारखी असते. आत त्या उपाधीच्या अंतर्गत असलेलं चैतन्य त्याचा ते स्वीकार करतात, त्याला जाणतात. आत्मत्वाने या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता इथं जवळजवळ 1 2 3 4 ओव्या दिलेल्या आहेत. विवेक विविच्यते पृथक्करण, कशा रीतीनं ते ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत असं जाणतात. तर त्याची उदाहरणं दे. सरिली पै जैसे एक होऊनी मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळी किजे. सलिली पै जैसे जैसे सलिली पय एक होऊनी मिनले असे, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये दूध एक रूप होऊन मिसळलेलं असतं. त्या पाण्यात दूध किंवा दुधात पाणी म्हणा टाकलं तर ते काय होऊन जातात, दोन्ही एकमेकाशी मिसळून जातात. एक होऊनी मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे किजे. पण राजहंसे निवडून वेगळे किजे, पण राजहंस त्या पाण्यातून दूध निवडून वेगळं करतो. लक्षात आलं का? केवळ या दुधात पाणी आहे, पाणी मिश्रित हे दूध आहे एवढं जाणतो असं नाही, वेगळं करतो. लक्षात आलं? जाणणं वेगळं. ते मशीन असतं, ते दुधात पाणी किती आहे ते पाहणार ते सुद्धा जाणतं या दुधात काय आहे म्हणून पाणी आहे, पण वेगळं करण्याची शक्ती त्याच्यात नाही आहे. लक्षात आलं? तसं मौखिक विवेक अनेकांना असतो. लक्षात आलं का? म्हणजे जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे असं म्हणून म्हणतात. ते त्या डिग्रीच्या ठिकाणी कोणत्या दुधात पाणी
आहे हे फक्त जाणते, म्हणजे सांगते. पण वेगळं करून त्या 4 भागाचं ग्रहण करणं ना साराचा त्याग करणं हे तिला जमत नाही. पण राजहंस मात्र त्याला काय करतो, वेगळं करतो. दुधाचं काय करतो, ग्रहण करतो. त्या असार भाग पाण्याचं काय करतो, त्याग करतो. सलिली पैजैसे एक होऊन मिळाले असे परिनिवडून राजहंसे वेगळे कीजे. हे एक उदाहरण की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडीती केवळ बुद्धिमंत. की म्हणजे किंवा ज्ञानोबा म्हणतात आणखी दृष्टांत आहे. ज्ञानोबा एकदा सांगायला लागले दृष्टांत की भरपूर सांगणार. लक्षात आलं, समोर असलेला जो कोणी श्रोता असेल त्याला तो विषय पटेपर्यंत तो कोणत्याही अधिकारात असो, भलं एखाद्याला हे सलिली पैजैसे हे उदाहरण नसेल कळत. कधी कधी लोक म्हणतात, मी तर बोललो असेल कदाचित किंवा अन्य ठिकाणी लोक म्हणतात की हा दृष्टांत कमी वाटला म्हणून ज्ञानोबांनी दुसरा दृष्टांत दिला. तशी काही गोष्ट आहे असं मला वाटत नाही. कमी वाटला आणि म्हणून दुसरा दिला असेल तर पहिला ठेवला कशाला ज्ञानेश्वरी. कमी वाटलं नाही. श्रोते जे असतील ते भिन्न अधिकाराचे असतील. कुणाला या सलिली पैजैसे या उदाहरणातच कळून जाईल, कुणाला ते उदाहरण लवकर लक्षात येणार नाही म्हणून त्याच्याकरिता दुसरं उदाहरण ज्ञानोबाला किंवा एकाच माणसाला एका उदाहरणात नाही समजलं तर 2 उदाहरणात का होईना पक्का तो विषय काय होईल समजून जाईल. आणि उदाहरण तर 4 उदाहरण ज्ञानोबांनी विवेकासाठी दिलेले आहे. पहिलं दिलं पाणी आणि दूध एकत्रित जर झालं, मिसळून गेलेलं असेल तर राजहंस काय करतो, त्या पाण्यातून दूध वेगळं निवडून वेगळं करतो. की अग्निमुखे किडा तोडून या चोखाळ निवडीती केवळ बुद्धिमंत. की म्हणजे की वाहवा बुद्धिमंत बुद्धिमान लोक अग्निमुखे किडाळ तोडून या अग्नीच्या सहाय्यानं हिनकस धातू काढून टाकतो. त्या सोन्यामध्ये मिसळलेला हिनकस भाग काढून टाकून केवळ चोखाळ निवडीती निव्वळ शुद्ध सोनं काय करतात, निवडून काढतात. सोन्यामध्ये दुसऱ्याही धातूचा काय असतो कधी संबंध असतो. त्यात खाणीतून जर सोन्याच्या खाणीतून सोनं काढलं तर त्याच्यासह दुसरे काही धातू मिसळलेले असतात. त्या खाणीतून काढलेल्या सोन्यात म्हणा किंवा कुणीतरी त्या सोन्यामध्ये हिनकस धातू काय केलेले असतील, मिसळवलेले असतील. पण जो बुद्धिमान मनुष्य आहे तो काय करतो, अग्नीच्या सहाय्यानं त्या सोन्यातील हिनकस भाग काय करतो, काढून टाकतो. कारण त्या भट्टीमध्ये ते सोनं हिनकस भागासह जसं आहे तसं टाकलं तर बाकीचा जो धातूचा जो अंश आहे तो काय होतो, जळून जातो. सोनं काही जळत नाही. उलट त्या भट्टीमध्ये जेवढं तापवलं जातं तेवढं ते निव्वळ शुद्ध सोनं उरत असतं. पण बुद्धिमंत की अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडीती केवळ बुद्धिमंत. बुद्धिमान म्हणजे सुवर्णतज्ञ. त्या सोन्याची परीक्षा करणारे लोक सोनार कोणतं सोनं शुद्ध आहे कोणतं अशुद्ध आहे याची जाण पारख असलेले जे बुद्धिमान लोक आहेत. इथं बुद्धिमान शब्द इतर शास्त्रात बुद्धिमान असलेला तो घेऊन उपयोग काय, तो इतिहासाचा मोठा तज्ञ आहे, त्याला त्या सोन्यातील काय कळेल. म्हणून विषय सोन्याचा चालला पण बुद्धिमंत म्हणत असताना त्या सोन्याविषयी ज्याची बुद्धी चालते सुवर्ण तज्ञ मनुष्य अग्नीमध्ये ती सोनं तापून त्यातील किडा हिनकस भाग बाजूला काढतो, त्यातून शुद्ध सोनं काय करतो, वेगळं करतो. हे दुसरं उदाहरण. ना तरी जाणवेच्या आईणी करिता अधिकड सणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. ना तरी अथवा आणखी एक उदाहरण. जाणवेची आईणी अधिकड सणी करिता मग निर्वाणी जैसे नवनीत दिसे. जनावर म्हणतात. अथवा आणखी एक उदाहरण. बुद्धीच्या चातुर्यानं जाणवेच्या आईणी दही कडसणी करिता दही उसळला असता मग निर्वाणी जैसे नवनीत दिसे. मग शेवटी ज्याप्रमाणे लोणी दृष्टीस पडत ते दही घुसळण करण्याकरता सुद्धा त्यातलं चातुर्य आवश्यक आहे. नाहीतर कोणी देखील त्या दह्यातून लोणी काढू शकत नाही. आता गोष्ट वेगळी. आता काय यंत्र आहे लक्षात आलं का, ते घुसळण करण्याचे. त्याच्यात आणखी बारकाव आहे. मिक्सर मध्ये जर दह्याचं लोणी काढत असाल
तर ते लोणी म्हणून निघेल, पण त्यातून निर्माण होणारं तूप ते औषधी नसणार आहे. आता विषयाला म्हणून सांग, त्याचं मंथन द्विदिशात्मक असं व्हायला पाहिजे, दोन्ही मिक्सर एकाच बाजूला फिरतो. लक्षात आलं का? त्यामध्ये असलेले औषधी गुण प्रकट होण्याकरिता त्या दह्याचं जे घुसळण करायचं आहे ते दोन्ही दिशेनं झालं पाहिजे. म्हणून आपली रवी जी चालते जुनी पद्धती जी आहे ती 4-10 फेऱ्या या बाजूला, 4-10 फेऱ्या या बाजूला होतात. त्यावेळेस त्यातल्या आनुरीनं त्याचं काय होतं, विघटन होतं. आणखी मी बारकाईनं ऐकलं होतं मोठ्या लोकांकडून, त्याला रवी का म्हणतात, तर दही घुसळण करत असताना तो जो आवाज येतो त्याचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज असतो. गवळणीमध्ये त्या अभंगांमध्ये संतांनी सांगितलं घुम घुम करते, लक्षात तो आवाज येतो की नाही. तर असं सांगतात त्याला रवी म्हणण्याचं काय कारण आहे, त्याचा काय आकार सूर्यासारखा आहे का, सूर्याचा त्या रवीचा काही संबंध आहे असं सांगतात. जुन्या लोकांनी सांगितलं होतं, सूर्य ज्यावेळेस चालतो त्या सूर्याच्या रथाचा जो आवाज असतो तो आवाज आणि हा दही मंथन करताना त्या रवीचा होणारा आवाज सारखा असतो आणि त्याला रवी म्हणतात. आणि ते द्विदिशात्मक झालं पाहिजे. तसं जर आपण एक दिशेनं ते मंथन केलं मोटरच्या सहाय्याने, त्याच्यातून लोणीही निघेल, ते बलकारकही असेल, शरीराला पुष्टिकारकही असेल, पण औषधी म्हणून उपयोग करायचा असेल तर ते दोन्ही दिशेनंच मंथन झालं पाहिजे. आणि ते मंथन करण्याकरता त्यातलं चातुर्य लागतं ना, तरी जाणीवेच्या आईने विचाराच्या चातुर्यानंच ते मंथन करावे आणि थोडं त्याच्यात धैर्यही असावं लागतं. एक म्हशीचं वगैरे जे दही आहे त्याचं मंथन केलं तर जरा लवकरच ते लोणी काय होतं बाजूला निघतं. पण गाईचं जे दही, दुधाचं दही, गाईच्या दुधाचं, त्याचं मंथन दीर्घकाळ बराच वेळ करावं लागतं. बराच वेळ करून ते स्थिर ठेवल्यानंतर मग त्याच्यातून लोणी काय होतं बाहेर निघतं. नाहीतर तासभर जरी घुसळलं तरी त्याला वाटतं याच्यात होतं की नाही लोणी, नक्की या दुधात काही अंशच नाही म्हणते, मग कंटाळून आपण ठेवतो पण ते लोणी आलेलं दिसतं. म्हणून म्हटलं ना, तरी जाणीवेच्या आहे विचाराच्या चातुर्यानं दही कडसणी करिता दही घुसळला असता निर्वाणी शेवटी मध्येच चांगलं तास-2 तास त्याचं घुसळण झालं असता लोणी ज्याप्रमाणे दृष्टीस पडतं. 3 दृष्टांत झाले, सरिली पैजायचे एक, किंवा अग्निमुखी किडा सोन्याचा दुसरा आणि त्या लोणी काढण्याचा तिसरा. 4था दृष्टांत दिला उदाहरण की भूस बीज एकवट उपनिकार आहे घनवट, ते धोडे ते फलकट जाणवा आहे की, म्हणजे किंवा आणखी एक उदाहरण सांगितलं, भूस बीज एकवट, भूस आणि बीज हे एकत्र असलेलं, एकत्रित असलेलं एकवट भूस बीज उपनिता घनवट राहे. ज्यावेळेस ते उघडलं जातं त्यावेळेस ते घनवट म्हणजे वजनदार, म्हणजे सार भाग काय होतो शिल्लक राहतो. पूर्वीच्या काळी शेतात खळे करायचे, तिकडचं ऋण आणल्यानंतर त्याच्यावरती बैलांची पात फिरवली जायची आणि मग ते बैलांच्या पायाच्या वजनानं एकत्रित व्हायचं. भूस आणि बीज एकत्रित असायचं. आता त्याला वेगळं कसं करायचं, तर अनुकूल वारं आहे असं बघून, हवेची अनुकूलता बघून काय असायचं त्याच्यावर उभं, दिवई काय म्हणतात दिवई, त्याच्यावर उभं राहून त्या टोपलीनं ते उफनलं असता खाली जे शिल्लक राहायचं ते घनवट वजनदार सार भाग, बीज त्याच्यात धान्य, उडे ते फलकट जाणव आले. आणि वाऱ्यानं उडून जातं ते फलकट असतं, पोकळ असतं, असं दोघांचं स्वरूप काय होतं कळून येतं. जे राहतं ते घनवट, उडे ते फलकट, फलकट तो संसार, इथे सार भगवंत. कारण जे फलकट आहे ते काय होतं वाऱ्याच्या वेगानं काय होतं उडून जातं, आणि जे राहतं ते पोकळ असल्यामुळं उडून जातं, आणि जे वजनदार घनवट असतं ते काही वाऱ्याने उडून जात नाही, ते राहतं. असं या दोघांचं स्वरूप जाणून आले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. तैसे विचारिता निरसले, तैसे म्हणजे कैसे, या 4 उदाहरणांमध्ये सांगितलं, 4 उभ्यांमध्ये सांगितलं. अगदी त्याप्रमाणे तैसे विचारिता निरसले, त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो, जे अनित्य आहे म्हणून त्याचा काय होतो निराश होतो. पण कधी,
विचार केला असता, विचारिता नित्यानित्याचा विचार केला असता, शास्त्राच्या सहाय्याने, संतांच्या सानिध्यात राहून, श्री गुरूंच्या सानिध्यात राहून नित्य काय अनित्य काय याचा आपण विचार केला असता, ज्याचा अनित्य म्हणून काय होतो, निराश होतो, ते प्रपंच, तो काय आहे, प्रपंच आहे, सहजे सांडवले त्या ज्ञानी पुरुषाकडून सहजच आपोआपच टाकल्या जातात. ज्ञानी लोक अनित्य म्हणून त्याचा काय करतात, सहजच त्याग करतात. एकदा कळलं ना, नित्य अनित्याचा विचार करता 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 कळालं की हा प्रपंच काय आहे, अनित्य आहे. अनित्य आहे हे कळाल्यानंतर, खोटा आहे, मिथ्या आहे हे कळाल्यानंतर त्याचा सहजच काय होतो, त्याग होतो. तो करावा लागत नाही. सांडवले, लक्षात आलं, सांडल्या गेला, सांडला नाही, सांडवले, सांडल्या गेला आपोआप. सांडला म्हटलं तर प्रयत्न त्याच्यात, सांडावा लागला, सांडवले, सांडल्या गेला. मिथ्या वस्तूचा आपोआपच काय होतो, त्याग होतो. ही मिथ्या आहे कळाल्यानंतर कशाला जवळ बाळगते माणूस. आता आपल्याकडे जर काही नोटा असतील, जैसे का पुढे नाणे म्हणतात, खोटं नाणं खऱ्याचे सारखेपणे, डोळ्याची देखणे संशयी घाली. पण जर कळालं ही नोट काय आहे, खोटी आहे, कोणीतरी फसवलं आपल्याला, जपून ठेवील का, सहजे सांडवलं तिचा काय होतो, त्याग होऊन जातो. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी, मग ज्याचा परमार्थतः नित्य म्हणून विचाराने निश्चय केलेला आहे ते तत्व ज्ञानाला स्वीकारण्याला उरत. ज्ञानी त्याचा काय करतो, स्वीकार करतो. मग तत्वता तत्व उरले, तत्वतः जे तत्व उरत नित्य म्हणून विचारानं, जे नित्य म्हणून ते उरत, निश्चय होतो त्याचा, तेच तत्वज्ञानी पुरुष काय करतात, स्वीकारतात. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी, उरला उरे विठ्ठल. लक्षात आलं का, विचार करता करता या सगळ्यांचा पाठ धर्मकशी श्लोक सांगितला होता मी. सदा विचारे तस्मा जगत जीव परात्मना, जीव भाव जगत भावबाधित, जीव भाव आणि जगत भावबाधित झाला, स्वात्मैव शिष्यते, शेवटी काय राहतो, तो स्वतःच शिल्लक राहतो, आत्माच शिल्लक राहतो. म्हणून सदा विचार तस्मा, म्हणून सतत काय करा, विचार करा. जगत जीव परात्मना, जगाचा विचार करा, जीवाचा विचार करा, जीव स्वरूपाचा विचार करा आणि परमात्म्याचा विचार करा. तो विचार करता 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 काय होईल, जगत भाव बाधे, हे जगत मिथ्या आहे असा निश्चय होईल. पुन्हा जीव भाव, जीव भाव त्याचा देखील काय होईल, बाध होईल. आणि उरेल काय, स्वात्मैव शिष्य, म्हणजे परमात्मा शिल्लक आहे, तो परमात्मा मीच आहे असा काय होऊन जाईल, त्याचा निश्चय होईल. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी, म्हणून आणि त्याच्या ठाई तयास्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखील असे. म्हणून ते ज्ञानी पुरुष जे आहेत त्यांना अनित्याच्या ठाई आस्तिक्य बुद्धी नाही, त्या अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी आस्तिक्य बुद्धी नाही, अस्तित्वाचा निश्चय नसतो. लक्षात आलं का, हे प्रपंच काय ठरला आता विचारानं, अनित्य ठरला. मग अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी हा प्रपंच अबाधित आहे, सत्य आहे असा निश्चय राहतच नाही. तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखील असे. नित्य चैतन्याच्या ठिकाणी अभाव नाही. स्वतः अभाव न विद्यते, जे नित्य चैतन्य आहे, जे सत्य आहे त्याचा कधीही अभाव नसतो. आणि अनित्य असलेला हा जो प्रपंच याला कधी अस्तित्व असतच नाही, असा दोहीही, असा दोघांविषयीचा निष्कर्ष देखील असे त्या ज्ञानी पुरुषांनी जाणलेला असतो. ज्ञानी पुरुषांनी या दोघांविषयीचा निर्णय जाणलेला असतो, त्याचा निर्णय झालेला असतो, विचारांती झालेला असतो. विचार करून करून तो त्या निर्णयाला पोहोचलेला असतो की अनित्य असलेला हा प्रपंच याला तीनही काळात सत्ता नाहीच. आणि जे चैतन्य आहे ते नित्य रूप आहे, सत्य रूप आहे, त्याचा कधीही अभाव होत नाही. पण ह्या गोष्टी, यातला निर्णय कोणी केलेला आहे, ज्ञानी. ज्ञानीनस तत्वदर्शिना किंवा दृष्टांतोस उभयोगी दृष्टांतस
त्वनयोस्तत्वदर्शिभिः त्या ज्ञानीपुरुषांनी. म्हणून या नित्याच्या ठाई त्या आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोहीही देखिला असे. कुंडली गवर्धा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायला नये. ये फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म स्प्रिये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव विभूषांचे, चंद्रबीजे लांछन. मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन. स्वैरे होती किंबहुना सर्व सुखी, पूर्ण भुवनी दिली लोकी. भजलो आदिमुखी अखंडित, आणि ग्रंथो वही विशेषी लोकी. एक म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल नाम बसावो. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सद्गुरु बंशी महाराज. सद्गुरु जोग महाराज.